रेकी लेवल 1ची दीक्षा झाल्यानंतरचा आपण आज क्लास घेतोय. रेकीची आधी तुम्हाला थोडक्यात अगदी थोडीशी आपण इतिहास बघूया रेकीचा. रेकी ही ब्रह्मांडीय शिवशक्ती आहे आणि अनादी कालापासून ऋषीमुनींकडे ती आपल्या होती आणि मग त्याच्यानंतर तिचा उगम परत झालेला आहे, म्हणजे परत तिला नवीन जीवन मिळालं आहे. ते डॉक्टर मिकाओ सुई यांच्यामुळे. जॅपनीज गृहस्थ जे जपानमध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट होते ते जपानमध्ये. आणि मग त्यांच्याद्वारे त्यांना एका स्टुडंटनी विचारलं त्यांच्या की अशी कुठली काय शक्ती होती लॉर्ड जीसस क्राइस्ट यांच्यामध्ये की त्यांच्याद्वारे त्यांच्या संपर्कात जी लोकं यायची त्यांना खूप छान वाटायचं. तर त्याचा ॲन्सर डॉक्टर मिकाओ सुई देऊ नाही शकले आणि मग त्यांनी त्याचा शोध लावण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी बरंचसं वाचन केलं वगैरे, पण त्याच्यात त्यांना काही रेफरन्स मिळाला नाही. पण त्यांना एक रेफरन्स मिळाला की हिंदुस्थानमध्ये अशी काही आहेत म्हणजे पुस्तकं वगैरे की ज्याच्यामध्ये अशी काही सूत्र आहेत, चिन्ह आहेत की ज्याद्वारे मनाला शांतता वाटते. आणि त्या सूत्रांचा अभ्यास लॉर्ड जीसस क्राइस्ट यांनी पण केला होता असं त्यांना माहितीमध्ये लक्षात आलं. तर हिंदुस्थानाचे त्याच्यामध्ये उल्लेख होता, म्हणून डॉक्टर मिकाओ सुईंना पण क्युरियासिटी लागली. आणि मग असं मानण्यात येतं, काही पुस्तकांमध्ये दिलेलं आहे की डॉक्टर मिकाओ सुई हिंदुस्थानमध्ये आले. त्यांनी पण आपल्या इथे जिथे ध्यानधारणा होते किंवा आपल्या भाषेचा त्यांनी अभ्यास केला, आपली भाषा शिकून. आणि काही ठिकाणी म्हणण्यात येतं की त्यांनी फक्त आपली पुस्तकं वाचली. तर त्याच्यामध्ये त्यांना लक्षात आलं की आपल्यामध्ये काही हिलिंग टेक्निक्स आहेत. आपल्या एन्शंट जे आपली बुक्स आहेत त्या बुक्समध्ये आपल्या अशी काही चिन्ह आहेत, अशी सूत्र आहेत की ज्याद्वारे मनाला शांतता मिळते आणि कुठलेही आजार बरे होण्यासाठी मदत होते. तर त्यावेळेस त्यांनी तो अभ्यास केला, पण अभ्यास केल्यानंतर ती गोष्ट आत्मसात कशी करायची हे त्यांना माहिती नव्हतं. तर त्यावेळेस त्यांनी आपले जे गुरु होते बौद्ध भिक्खू त्यांना ते जाऊन भेटले आणि त्यांनी त्यांना विचारलं की मी वाचन माझं तर सगळं झालंय, पण मी आता ती गोष्ट आत्मसात कशी करायची. तर त्यावेळेस त्यांचे गुरु म्हटले की त्यासाठी तुला ध्यानधारणा करावी लागेल, तपश्चर्या करावी लागेल, 21 दिवसाचं तुला लंघन करावं लागेल. आणि त्यासाठी त्यांनी एक माउंटन त्यांना सजेस्ट केला. एक होली माउंटन होता, त्या होली माउंटनवर जाऊन त्यांनी त्यांची ध्यानधारणा करण्यासाठी त्यांना सांगितलं. डॉक्टर मिकाओ सुईंना आपण म्हणू शकतो की त्यांना वेध लागले होते की नाही मला ते मिळवायचंच आहे काही झालं तरी. तर त्या याच्याने ते तिथे गेले, त्या माउंटनवर त्यांनी त्यांची तपश्चर्या केली आणि 21 दिवस त्यांनी लंघन केलं. रोज ते ब्रह्ममुहूर्तावर उठून ध्यानधारणा करायचे. ब्रह्ममुहूर्ताचं एवढं का महत्त्व आहे की जेव्हा आपण ब्रह्ममुहूर्तावर उठतो त्या वेळेस आपल्याला त्या शक्तीचे, युनिव्हर्सल फोर्सचे, वैश्विक शक्तीचे आशीर्वाद मिळतातच. म्हणून बऱ्याच ठिकाणी असं कंपल्सरी आहे की तुम्ही जेव्हा रेकीची दीक्षा घेता, एकतर तुम्हाला रेकीचे गुरुच उठवतात पहाटे किंवा साधना तुमच्याकडनं करून घेतल्या जाते. काल माझ्या जास्त रेकीच्या दीक्षा झाल्या म्हणून मी आज तुमची साधना नाही घेऊ शकले. पण मी म्हटलं ठीक आहे काल, कारण 5 जवळपास दीक्षा झालेल्या होत्या आणि प्रत्येकाचं 1:1 आपण असं झाल्या होत्या दीक्षा. तर म्हणून आत्ता मी म्हटलं की नाही, आज आपण आत्ता तुमचा क्लास घेऊन रात्री आपण संध्याकाळी आपण हे घेऊया, रेकीचं ध्यान घेऊया. तर अशा प्रकारे डॉक्टर मिकाओ सुईंनी जवळपास 20 दिवस त्यांची साधना केली. 21व्या दिवशी पहाटेच त्यांना जाग आली. आणि जसं तुम्ही म्हटल्या मुक्ताताई की तुम्हाला पहाटेच जाग आली 3 वाजता. तर रेकी ही कशी आहे, वैश्विक शिवशक्ती आहे, दैवी शक्ती आहे, अध्यात्माचा खूप जवळचा संबंध आहे आणि त्यामुळे त्या गोष्टी तशा घडतातच. यू बिलीव्ह ऑर नॉट, विश्वास ठेवण्यासारखीच ही उपचार पद्धती आहे. आणि जेव्हा विश्वास ठेवून आपण ह्या शक्तीचं चांगल्या प्रकारे आपण स्वीकारतो तेव्हा ती शक्ती आपल्याला आशीर्वाद देतेच. कालच तुमची रेकीची दीक्षा झाली, अधिक महिन्यामधला पौर्णिमेचा पवित्र दिवस, त्या दिवशी तुमची दीक्षा झाली आणि त्या शक्तीचे आशीर्वाद तुम्ही तुमच्या आयुष्यात घेऊन आला. खूप आमूलाग्र बदल व्हायला लागतात. आत्ता जरी तुम्हाला दिसत असेल की अगदी खूप मला छान वाटलं तुम्ही म्हटल्या आणि तुम्हाला झोप छान लागली, मग तुम्हाला पहाटे जाग आली, हा बदल पण खूप दिवसांपासून तो काय म्हणतात पेंडिंग होता आणि तो तुमचा आज झाला. अधिक महिन्याचा योग आपण म्हणू शकतो किंवा बरोबर कालच्या दिवसालाच तुमचं होतं की रेकीची दीक्षा झाली तुमची.
तुम्ही खूप ऐन वेळेवर मला मेसेज केला आणि त्यातनं मी तुम्हाला म्हटलं की ताई काय वेळ आहे तिथपर्यंतच आहे दीक्षा, म्हणजे त्या वेळेचं पण महत्त्व आहे. तर त्यावेळेला तुम्ही जॉईन झाला आणि त्यावेळेस तुमची दीक्षा झाली. तर मला आधी याचा मी संदर्भ अध्यात्माशी लावायचे नाही. म्हणजे 6 वर्षापूर्वी माझ्याकडे देवाचं निश्चितच आहे, माझ्या आईवडिलांकडनं मला ते संस्कार झालेले आहेत, पण मला हा संबंध माहीत नव्हता की रेकी आणि अध्यात्म याचा खूप जवळचा संबंध आहे. तर जेव्हा मी ऑनलाईन रेकीच्या दीक्षा सुरू केल्या तर त्यावेळेस रेकीचे काही साधक होते, त्यांचं नाव आत्ता मी डिस्क्लोज करत नाही. एकीच्या सासूबाई गेलेल्या होत्या आणि ती म्हणायची की मला रोज पहाटे त्या स्वप्नात येतात आणि स्वप्नात येऊन मला असं होतं की त्या स्वप्नात वगैरे आलेल्या आहे, नंतर आमचं जे बेडरूमचं दार होतं ते वाजतं, कोणीतरी लिटरली नॉक करतं त्यांच्या ह्याच्यावर. तर मी पण पटकन उठून दार वगैरे उघडते आणि बाहेर वगैरे बघून असं बऱ्याचदा झालं, पण कोणीच नसतं. सासरे आहेत ते त्यांच्या त्यांच्या रूममध्ये असतात. आणि ती म्हटली असं बऱ्याचदा झालं. आणि जेव्हा रेकीची दीक्षा झाली तिला म्हटलं तू बघ आता काय तुला फरक पडतोय. तर ती म्हणे लिटरली मला जाग वगैरे आली सकाळी वगैरे, आणि त्या काही मला स्वप्नात आल्या नाही माझ्या सासूबाई. आणि तिला म्हटलं तू नक्कीच तुझं कुलाचार वगैरे व्यवस्थित करत असशील. तर ती म्हटली की हो माझं कुलाचार वगैरे मी सगळं व्यवस्थित करते, सगळं करते. तर मी म्हटलं एक असं अजून त्यांना काहीतरी तुझ्याकडनं अपेक्षा असतील की काहीतरी तू अजून करणार असशील म्हणून त्या तुझ्या स्वप्नात येत असशील. तर तू काही नाही, मनापासून त्यांना फक्त सांग की मी सगळं व्यवस्थित करते. तिने तसं करून ती त्या दिवशी झोपली. त्या दिवशी रेकीची तिची दीक्षा झालेली होती आणि त्या दिवशी तिच्या सासूबाई तिच्या स्वप्नात आल्या नाही, कुठे दारावर नॉक झाला नाही, त्याच्यापुढे कधीही तिला तो त्रास झाला नाही. तर म्हणून तुम्ही बिलीव्ह करा नाहीतर नका करू. तुमच्या पितरांशी कनेक्ट होण्यासाठी, म्हणजे तुमचे जवळची लोक जी गेलेली असतील, कोणी अर्धवट याच्यात जातात, तर त्यासाठी रेकी शक्ती आपल्याला मदत करतेच. तर अशी ही वैश्विक शिवशक्ती आहे आणि सायन्स आहे त्याच्या मागे पूर्ण. आणि डॉक्टर मिका ओसुईनी त्यांची तपश्चर्या केली, त्यांना त्या दिवशी एनलाइटमेंट झाली 21व्या दिवशी. आणि जसं आपण म्हणतो की सूर्य आहे, चंद्र आहे, सगळी ग्रह आहेत, त्यांचा पण संबंध आपल्या जीवनाशी आहे, आपल्या शरीरातल्या चक्रांशी आहे. वसुधाताई तुम्हाला व्हिडिओ ऑन करायचा असेल तर तुम्ही ऑन करू शकता. तर अशा प्रकारे डॉक्टर मिका ओसुईंना साक्षात्कार झाला आपण म्हणू शकतो दैवी शक्तीचा. आणि तिथे जेव्हा त्यांना साक्षात्कार झाला तर त्यावेळेस ते ग्लानीमध्ये गेले, म्हणजे मूर्छित झाले. ॲक्च्युली ते त्यांना कळत होतं की आजूबाजूला काहीतरी सुरू आहे, पण त्यांना त्या ग्लानीमध्ये काही गोष्टी दिसत होत्या. त्यांनी अभ्यास केलेला किंवा त्यांनी ती ध्यानधारणा केली. म्हणजे आपण जरी एकरूप होऊन दैवी शक्तीची साधना केली की आपल्याला त्याची अनुभूती यायला लागते किंवा कुठेतरी आपलं आत्मिक बल वाढण्यासाठी आपल्याला मदत होते. तर तसंच काहीसं डॉक्टर मिका ओसुईंना झालं आणि त्यांना असं वाटलं की माझी तपश्चर्या सार्थक झाली, जे 21 दिवस मी केलेलं आहे ध्यानधारणा. आणि ते जेव्हा उठले तेव्हा माध्यान्ह झालेली होती, म्हणजे पहाटे ते पडले असे. आणि म्हणजे त्यांना साक्षात्कार झाला किंवा ग्लानी आली त्यांना खूप. आणि ते उठले तेव्हा सूर्य डोक्यावर आलेला होता. उठले ते, पण त्यांना खूप उत्साह वाटत होता, खूप एनर्जेटिक वाटत होतं. आणि त्यांना कळालं की माझ्या अंगात काहीतरी शक्ती आहे. उठून उभे राहिले ते आणि पटापट ते चालायला लागले. आणि त्यांना असं वाटलं की काहीतरी माझ्या शरीरामध्ये खूप छान बदल झालेला आहे. आणि त्या उत्साहात ते चालत होते, तेवढ्यात त्यांना घाईघाईमध्ये त्यांना पायाला ठेच लागली. पायाला ठेच लागल्यावर रक्त यायला लागलं अंगठ्यामधनं. आपण जनरली रक्त आलं की आपण लगेचच आपलं दोन्ही बोटांनी तिथे दाबतो आणि कळ पण येत असती. तसं त्यांनी पण केलं डॉक्टर मिका ओसुई. त्यांना ते लक्षात आलं की ती कळ तर इमिजिएट थांबली आणि ते रक्त जे वाहत होतं ते पण थांबलं. आणि त्यांना जाणवलं की ही स्पर्श म्हणजे माझ्या बोटामधनं काहीतरी ऊर्जा तिथे काम करते. आणि त्यांना जाणवलं की मी जे काही केलेलं आहे 21 दिवस त्याचं मला प्रचिती येत आहे. त्याच्यानंतर ते उतरून आले टेकडी. मग त्यांना प्रचंड भूक लागलेली होती कारण 21 दिवस त्यांनी काही खाल्लेलं नव्हतं. तिथे एक छोटीशी खानावळ होती, त्या खानावळीत ते गेले. बऱ्यापैकी तिथे त्यांनी अन्न ग्रहण केलं. हॉटेलचा मालक त्यांना म्हणत होता की नाही तुम्ही जास्त नका घेऊ, थोडंसंच घ्या, कारण डॉक्टर मिका ओसुईंची दाढी वाढलेली होती. तर त्यांना कळालं की ह्या माउंटनवर जी लोकं जातात
ते साधना करण्यासाठी जातात. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही लाईट आहार घ्या, जसं आपण उपास केल्यानंतर वरण भातावर आपण उपास सोडतो आणि मग पुढचे पदार्थ खातो. तर तसंच त्यांना त्या यांनी खानावळीवाल्याचा तो मालक होता, त्यांनी सांगितलं. पण डॉक्टर मिकाओ उसुईंनी पूर्ण तिथे जेवण सगळं पदार्थ खाल्ले आणि त्यांना लक्षात आलं की त्या हॉटेलवाल्याची जो मुलगी होती ती त्यांना सर्व करत होती. तर तिने चेहरा असा बांधून घेतला होता कापडाने. त्यांनी तिला विचारलं की तू असा चेहरा का बांधलेला आहेस तुझ्या तोंडाच्या इथे वगैरे. तर तिने सांगितलं की नाही, माझं दाढ प्रचंड दुखतीये आणि ती काढायला शहरामध्ये जावं लागणार आहे. छोटंसं गाव होतं ते, तर म्हणून मी कापड बांधलंय. तर त्यावेळेस डॉक्टर मिकाओ उसुईंनी तिला कापड काढायला लावलं आणि त्यांनी त्यांचे हात तिथे ठेवले. त्यांना जाणवलं की त्याद्वारे तिचं उपचार होतील, हिलिंग होईल. तर त्या मुलीला तिथे खूप छान वाटलं आणि ती एकदम आनंदी झाली. तिची जी कळ होती ती एकदम थांबली. आणि डॉक्टर मिकाओ उसुईंना पण खूप छान वाटलं की अरे माझ्या हातातनं काहीतरी ऊर्जा गेली त्या मुलीला आणि तिला छान वाटलं. आणि खूप आनंदात डॉक्टर मिकाओ उसुई आपल्या गुरूंना येऊन भेटले. मग गुरूंनी काय केलं की त्यांनी विचारलं की आता मी काय करू. ॲक्च्युली सधन कुटुंबामधून मी डॉक्टर मिकाओ उसुई आले होते. पण जी व्यक्ती ज्या ज्या स्थानाला असते त्या स्थानाला ती ओढल्या जाते किंवा त्या कार्यासाठी ती ओढल्या जाते. डॉक्टर मिकाओ उसुई रेकीचे जनक आज जगभरामध्ये प्रसिद्ध आहेत. तर ते बरोबर त्या गोष्टीकडे वळल्या गेले आणि मग त्यांच्या गुरूंनी त्यांना उपदेश दिला की ज्यांना गरज आहे अत्यंत त्या लोकांना तू ही ऊर्जा दे. तर त्यांना असं वाटलं की गरजू लोक कोण आहेत, तर भिकारी, एकदम गरीब लोक. म्हणून डॉक्टर मिकाओ उसुईंनी काय केलं, रोज भिकाऱ्यांच्या वस्तीत ते जायचे आणि तिथे जाऊन ते ज्यांना बरं नाही आहे त्यांना, ज्या भागाला त्यांना त्रास होतोय तिथे जाऊन ते रेकी द्यायचे. अनेक वर्ष गेले, जवळपास 7 वर्ष. पण डॉक्टर मिकाओ उसुई निस्वार्थ भावनेने त्यांच्याकडनं एक पै पण घ्यायचे नाही आणि ते सेवा देत राहिले. परिणाम असा झाला की त्या सगळ्या गरीब लोकांना सवय झाली डॉक्टर मिकाओ उसुईंची आणि फुकटमध्ये सगळं मिळण्याची. तर त्यामुळे त्यांनी काय केलं की एक दिवस डॉक्टर मिकाओ उसुई त्यांना म्हटले की तुम्ही जे आहेत तेच कार्य करताय, म्हणजे भीक तर भीकच मागताय, तुम्ही दुसरं काही का नाही करत. तर ते म्हटले की नाही, आम्हाला हे खूप छान वाटतंय की आम्ही जेव्हा पाहिजे तेव्हा आम्ही भीक मागितली की आम्हाला लगेच भीक मिळते आणि जेव्हा बरं नसलं तेव्हा तुम्ही बरं करता आम्हाला लगेच हात वगैरे ठेवून. तेव्हा डॉक्टर मिकाओ उसुईंना खूप पश्चाताप झाला आणि त्यावेळेस खूप दिवस ते त्या चिंतेत होते की अरे मी हे काय केलं. मी त्यांना जाणीवच नाही करून दिलं. मी त्यांच्याकडनं एक सिंगल पेनी पण नाही घेतली आणि त्यांना ही जाणीव करून नाही दिली की मी तुमच्यासाठी रोज इथे येतो, तुम्हाला उपचार देतो. मग डॉक्टर मिकाओ उसुईंनी रेकीचे जे 5 तत्व आहेत ते लिहून काढले. माझा कोणावरही राग नाही आहे. पहिलं तत्व काय, रेकी जेव्हा तुम्ही शिकता, आपल्या आयुष्यात घेऊन येता, तेव्हा आपल्या स्वतःच्या चांगल्यासाठी तुम्ही रेकीची दीक्षा घ्यायची की मी आणि माझं भविष्य, मला निरोगी आयुष्य जगायचे, त्याच्यासाठी रेकीला आपल्या आयुष्यात घेऊन यायचं. म्हणून म्हणायचं की माझा कोणावरही राग नाही आहे. जर तुम्हाला एखाद्या व्यक्तीने खूप त्रास दिलाय, काही दिलाय, तर त्या व्यक्तीला लेट गो करायचं, तिथे सोडून द्यायचं, म्हणजे माझा कोणावरही राग नाही. मग पुढचं काय, मी कशाचीही चिंता करत नाही आहे. भगवंताने आपल्याला भरभरून दिलेलं आहे, तरी आपल्याला काय झालेली सवय झाली आहे की कंटिन्यू एकानंतर एक आपण विचार करत राहतो. तर त्या विचारांना थांबवण्यासाठी आपल्याला रेकी मदत करते. म्हणून मी कशाचीही चिंता करत नाही आहे. माझं काम मी अगदी लक्षपूर्वक करत आहे. आपण सगळे बायका आहोत, आपण छान गृहिणी आहोत, आपल्याला आवड आहे, म्हणजे जशी बाहेरच्या कामाची पण आवड आहे, घरातल्या कामाची पण आवड आहे. आणि बाईला मला असं वाटतं सगळं दिलेलं आहे देवाने, सहनशक्ती भरभरून दिलेली आहे तिच्यामध्ये. आपण म्हणू शकतो की ज्या 4 गोष्टी करण्याची शक्ती तिच्याकडे असते ती कोणाकडेच नसते. किंवा आपण म्हणू शकतो की बाळाला जन्म देणं हे बाईलाच पॉसिबल आहे, की त्या कळा सहन करणं, ते सगळं हे करणं. म्हणून घरातल्या बाईने रेकी शिकणे खूप गरजेचं आहे. तर म्हणून 5 रूल असे आहेत
की माझा कोणावर राग नाही, मी कशाची चिंता करत नाही, माझं काम मी लक्षपूर्वक करते, माझ्या स्वतःवर माझं खूप प्रेम आहे. रेकी का शिकायची? तर आपल्या स्वतःवर खूप प्रेम करा, भरभरून करा. आत्तापर्यंतचे गेलेले आहेत आपले दिवस, पण याच्या पुढचा प्रत्येक क्षण खूप महत्त्वाचा आहे. आपण लहानपणापासून लग्न झाल्यावर सतत काही ना काही करत आलोय दुसऱ्यांसाठी. आपल्यासाठी पण काहीतरी करण्याची गरज आहे. म्हणून मी माझ्या स्वतःवर खूप प्रेम करते आणि त्याचबरोबर इतरांवर, माझ्या कुटुंबावर मी खूप प्रेम करते. म्हणून आपण रेकी शक्तीकडे ओढल्या जातो. आपल्या स्वतःवर तर आपलं प्रेम आहे. कुठेतरी आपल्याला 50 नंतर, कधी 40 नंतर आपल्याला जाणीव होते की आपल्याकडे लक्ष देणं किती गरजेचे आहे. तर रेकी ध्यान जेव्हा आपण सातत्याने करतो आणि ही 5 तत्व जेव्हा आपण लक्षात ठेवतो, तेव्हा आपली आंतरिक शक्ती वाढते. आपली चक्र खूप छान काम करतात. सगळ्यात मेन महत्त्वाचे आपले हार्मोन्स खूप छान काम करायला लागतात. म्हणजे आपल्या शरीरातले हार्मोन्स खूप गरजेचं आहे. जरी आपला मेनोपॉज झाला असला तरी ते त्या हार्मोन्स तर आहेच ना आपल्या शरीरात. हार्मोन्सला थोडी आपण रक्तातनं काढून टाकू शकतो. तर म्हणून मला असं वाटतं की कुठल्याही बाईने मेनोपॉजच्या अगोदर, मी म्हणेल जेवढ्या लवकरात लवकर रेकी शिकता येईल तेवढ्या लवकर हे सुंदर आशीर्वाद आपल्या आयुष्यात घेऊन यावे. प्रत्येक मुलीनी, प्रत्येक मुलानी हे आशीर्वाद आपल्या आयुष्यात घेऊन यायचे. आपण 40 नंतर थोडे रिलॅक्स होतो, 50 नंतर अजून रिलॅक्स होतो, 60 नंतर आपल्याला कळतं की आपलं आयुष्य काय आहे. एक क्षण महत्त्वाचा आहे, प्रत्येक श्वास महत्त्वाचा आहे. आपल्याला माहिती नाही आहे, ते भगवंताने त्याच्या हातात ठेवलंय की तुम्हाला किती श्वास आहेत, किती प्रश्वास आहे. विज्ञानाने कितीही प्रगती केली तरी ते मेन कोणाकडे हातात आहे? भगवंताच्या हातात आहे. तर त्या शिवतत्वाशी आपण एकरूप व्हायला लागतो जेव्हा आपण रेकीमध्ये येतो. आणि मला असं वाटतं की ती आध्यात्मिक शक्ती आहे, ती तुम्हाला खेचून याच्यामध्ये आणते आणि बरोबर तशा गोष्टी आपल्या आयुष्यात घडायला लागतात. आणि जेव्हा हे 5 तत्व आपण लिहून आपल्या समोर ठेवतो, आपल्याला कोणाबद्दल काहीही वाटत नाही. कोणी आपल्याला ॲप्रिशिएट करतोय, कोणी नाही करत आहे. आपण काय व्हायला लागतो? लगेचच पटकन निर्विचार व्हायला लागतो आणि येणाऱ्या संकटांची तीव्रता कमीच व्हायला लागते. प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये अप आणि डाऊन्स आहेत. आपण ह्युमन बिंग आहे, आपण देव नाही आहे. आपल्यामध्ये देवत्व आहे, तुमच्यामध्ये आहे, वसुधाताईंमध्ये, सगळ्यांमध्ये देवत्व आहे. त्या देवत्वाचा शोध घेण्यासाठी रेकी ही शक्ती आपल्याला मदत करतेच. रेकी जेव्हा जेव्हा आपण करतो, रेकी जेव्हा ध्यानात आपण बसतो, तेव्हा आपण काय करतो? ही 5 तत्व तर लक्षात ठेवतो, पाणी भरून घेतो, पाण्यावर आपण रेकीचे संस्कार करतो ही 5 तत्व लक्षात ठेवून, आणि त्याद्वारे ते संस्कारित पाणी आपण वारंवार पितो आणि ते आपले सेल कॅरी करतात, कारण आपण ते पाणी पितो. म्हणून रेकी झालेले साधक त्यांनी काय करायचे? रोज आवर्जून आपल्यासाठी 1 बॉटल भरून घ्या. दिवसभरात तुम्ही 1 बॉटल 2 बॉटल पिणार असाल, त्याच्यावर तुम्ही ओम काढायचे. भरलेली ती बॉटल झाकण उघडून त्याच्यावर ओम काढा. रेकीचं जर 2 स्तर झाला असेल, पुढची चिन्ह काढा. 3 स्तर, पुढची चिन्ह काढा. मास्टर झालेल्यांनी मास्टरचं चिन्ह काढा. जेव्हा आपण हे सातत्याने करतो, ते रेकीचे संस्कार त्या पाण्यातनं आपल्यावर येतात. आपल्याकडे आपण म्हणू शकतो की अशी पद्धत आहे की जेव्हा जेव्हा आपण पारायण करतो, आपल्या पोथीच्या बाजूला आपण पाणी ठेवतो. तर ते एक संस्कार, त्या पोथीचे आशीर्वाद त्या पाण्यामध्ये येतात, जरी तुम्ही मनातल्या मनात पोथी वाचत असला. आजकाल बऱ्याचदा काय होतं की स्तोत्र मंत्र आपण यूट्यूबवर लावतो, तर खूप छान आहे. मी तर म्हटलं ना, त्याच्याकडे सकारात्मक बघायला आपण सुरुवात करायची. आता कितीतरी स्तोत्र मंत्र आपल्याला माहितीच नव्हते. प्रत्येक गोष्टीचं आता स्तोत्र आहे, मंत्र आहे. कुठली गोष्ट तुम्हाला असाध्य नाहीच आहे आता. तर ती मंत्र जरी तुम्ही तुमच्या पाण्याजवळ लावून ठेवले, रेकीचे चिन्ह काढले, रेकीचे संस्कार त्याच्यावर होतात, स्तोत्र मंत्रांची जादू त्याच्यामध्ये येते. आणि असं संस्कारित केलेलं पाणीचं तुम्ही दरवेळेस प्यायचंय. अचानक कुठे पाणी तुम्हाला प्यायचं असेल तर पटकन त्याच्यावर ओम काढायचं आणि मग ते पाणी प्यायचं. ही सगळ्या रेकी साधकांनी सवयच करून घ्यायची, कारण ही शिवशक्ती आहे. असं म्हणतात की जेव्हा या ब्रह्मांडाची निर्मिती झाली, त्यावेळेस शंकरदेवांनी ही शिवशक्ती या भूतलावर आणली. अशी ही शिवशक्ती, त्या शिवशक्तीचे आपण साधक आहोत.
डॉक्टर मिकाओ उसुईंनी हे 5 तत्व शोध लावला आणि मग त्यांनी त्यांचं रेकी सेंटर सुरू केलं. त्याच्यानंतर त्यांच्याकडे एक एक रेकीचे मास्टर्स तयार होत गेले. आर्मी मॅन डॉक्टर चुझुरो हयाशी म्हणून एक आर्मी मॅन होते, ते त्यांच्याकडे रेकी मास्टर झाले. मग हवायो टकाटा मॅडम पाश्चिमात्य देशामधनं त्या आलेल्या होत्या आणि त्यांनी रेकीचा प्रसार हा पूर्ण अमेरिका त्या साईडला त्यांनीच केला. मॅडम हवायो टकाटा म्हणून रेकीमधल्या सेकंड ज्या सगळ्यात जास्त नाव घेतलं जातं ते मॅडम हवायो टकाटा. पॉला हरन म्हणून पण बाई आहे, त्यांचंही खूप नाव घेतलं जातं. आणि जसं माझ्या रेकीच्या मास्टर वासंती ते अभ्यंकर, त्यांचे पण मी खूप आभार मानते की त्यांनी त्यावेळेस मला सांगितलं होतं 97 साली की तू भविष्यातली खूप मोठी रेकी मास्टर होणार आहेस, मला असं दिसतंय म्हणे. तर मी वासंतीताईंना म्हटलं होतं की नाही वासंतीताई, माझं बॅकग्राऊंड पूर्ण वेगळं आहे, मी जॉब करत होते आणि म्हटलं शक्यच नाही, मी हे सगळं सोडून मी हे करूच शकणार नाही. पण आता एवढ्या वर्षानंतर मला जाणीव होतीये की वासंतीताई बरोबर बोलल्या होत्या माझ्याबद्दल. आणि आत्ता माझं म्हटलं तर माझी फर्स्ट प्रायोरिटी इज रेकी. मला रेकीशिवाय दुसरं काहीही सुचत नाही, मी अगदी खरंच सांगते. रेकी आणि रेकीच्या वसुधाताईंना माहिती आहे की मी प्युअर रेकीचं करते. मी रेकीमध्येच मला असं वाटतं की सगळ्या गोष्टीतनं रेकी मिळत असते. आपण सकाळी उठल्यापासनं प्रत्येक कामामधून आपण जर विचार केला तर आपण सकाळी उठल्यापासून आपण जर ग्रेटफुल राहिलो आपल्या त्या दिवसासाठी, मग सूर्यनारायणांशी त्यांचे आपण आभार मानतो, कारण रेकी साधक आहे. आपण प्रत्येक गोष्टीत काय करतो, आभार मानतो. मग किती आपल्याला म्हणजे माहिती आहे की अरे रोजचं जीवन आहे, रोजचं आहे, पण रेकी आपल्याला काय करते, नवीन उत्साह देते, नवीन उमेद देते. ती म्हणते की भरभरून क्षण जग, भरभरून आयुष्य जग. तर अशा प्रकारे आपण रेकी उठल्यापासनं आपला तो दिवस सुरू होतो, आपल्या शरीरातली मरगळ निघून जाण्यासाठी मदत होते. तेवढ्याच उत्साहाने आपण जेव्हा स्वयंपाक करतो तो आनंद आपल्याला असतो. रेकीची प्रार्थना मी तुम्हाला पाठवलेली नाही आहे, जी रेकीची ब्लेसिंग प्रेयर आहे, आपण किचनमध्ये लावतो. ती ब्लेसिंग प्रेयर मी तुम्हाला थोड्या वेळाने पाठवते. रेकीची ब्लेसिंग प्रेयर आपण लावतो, त्याद्वारे आपल्याला त्या स्वयंपाकघरात पण ते आशीर्वाद जाणवतात. तुम्हाला फक्त काय करायचं आहे, तिला मनोभावे नमस्कार करायचा रेकी ब्लेसिंग प्रेयरला. आणि मग तुमचं जे काही तुम्ही किचनमध्ये सुरू करणार असाल ते सुरू करायचं. तुम्ही सुरू करताना स्वयंपाक सुरू करताय, अग्निदेवतेचे आभार माना, पाणी पिताय, जलदेवतेचे आभार माना. या सगळ्याचा संबंध तुमच्या शरीरातल्या पंचतत्वांशी अगदी 100% आहेच. तर अशा प्रकारे डॉक्टर मिकाओ उसुईंनी वेगवेगळे रेकी मास्टर केले आणि मग ते रेकी मास्टरनी त्यांचे प्रत्येकाचे वेगवेगळे साधक तयार केले. म्हणून आपली रेकी आहे ती उसूई रेकी आहे. याला उसूई म्हणतात, डॉक्टर मिकाओ उसूई. तर उसूईंची लिनिएज वेगळी आहे, त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे आहेत रेकीमधले प्रकार, पण आपली जी आहे ती उसूई रेकी आहे. कोणी तुम्हाला विचारलं तर आपली उसूई रेकी आहे. तर अशा प्रकारे रेकीचा संबंध अध्यात्माशी आहे. आता आपण बघूया 7 चक्र. तर 7 चक्र त्याच्यातलं पहिलं चक्र आहे मूलाधार चक्र, ज्याचं स्थान आहे पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाजवळ. या चक्राची अधिदेवता श्री गणेशांना आपण स्मरण करून ह्या चक्रावर रेकी देतो. आणि मूलाधार चक्र म्हणजे या देहरूपी मंदिरामध्ये आपण सुरक्षित असल्याची भावना आपली दृढ होण्यासाठी, रक्तधातूला ऊर्जा मिळण्यासाठी, अस्थिधातूला ऊर्जा मिळण्यासाठी, आणि त्याचबरोबर ह्या चक्राचा संबंध पृथ्वीग्रहाशी. पृथ्वीग्रहाचे आभार म्हणून आपण ह्या चक्राला रेकी देतो. बीजमंत्र लम वम शम, मग षटकोनाचा शम आणि सम. तर असं आहे मूलाधार चक्र. आणि मूलाधार चक्र जर आपलं सक्षम नसेल तर नकारात्मक आपल्याला सातत्याने विचार यायला लागतात. हे नकारात्मक विचार आपल्या आयुष्यामधनं काढून टाकण्यासाठी रेकी आपल्याला मदत करते. जेव्हा मूलाधार चक्राचा आपण लम 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 हे उच्चारण करतो, नुसतं लम केलं तरी चालतं. दुसरं महत्त्वाचं चक्र आहे, आणि ह्या मूलाधार चक्राला अजून सक्षम करायचं असेल तर लाल रंगाचे नॅचरल फॉर्ममधले पदार्थ खायचे. जसं की आपण म्हणू शकतो लाल रंगाची फळं, डाळी, मग नाचणी, मटकी, ह्या प्रकारचे तुम्ही जास्तीत जास्त पदार्थ तुम्ही सेवन करायचे. दुसरं चक्र आहे स्वादिष्ठान चक्र.
ज्याचा जलतत्वाशी संबंध आहे. या चक्राच्या अधिदेवता ब्रह्मदेव, वरुण देवता यांचं स्मरण करून आपण ह्या चक्राला रेकी देतो. केशरी रंगाचं फूल आपण ह्या ठिकाणी बघतो आणि जलतत्वरूपी पवित्र नद्यांचे आपण आभार मानतो, ब्रह्मदेव वरुण देवतांचे आभार मानतो. आणि ह्या चक्रात जर काही अडथळे असतील, जसं की विसर्जन क्रियेमध्ये काही अडथळे असतील किंवा गर्भाशय, रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम किंवा एक्सक्रिटरी सिस्टीममध्ये काही प्रॉब्लेम असतील तर ते निघून जाण्यासाठी मदत होते. जेव्हा या चक्रावर आपण रेकीची साधना करतो, बीजमंत्र वम बम भम मम मग लम रम यम अशी बीजमंत्र म्हणून आपण रेकीची साधना करतो. केशरी रंग म्हणजे केशरी रंगाचे फळं, भाज्या याचं सेवन आणि डाळींचं सेवन आपण करतो. पुढचं चक्र आहे ते आहे मणिपूर चक्र, ज्याचं स्थान आहे बरोबर नाभीच्या 4 बोटं वरती. अग्नितत्वाशी संबंधित हे चक्र आहे. सूर्यनारायणांचं आपण स्मरण करतो, सातत्याने त्यांचे आभार मानतो. ह्या चक्राच्या देवता त्या आहेत श्री विष्णू आणि श्री महालक्ष्मी. यांचं आपण स्मरण करून या चक्राला रेकी देतो. आणि पिवळ्या रंगाचं फूल आपण इथे बघतो आणि त्याचबरोबर पिवळ्या रंगाचे पदार्थ आपण जास्तीत जास्त सेवन करतो जे अग्नितत्वाशी संबंधित आहे. मग पिवळा रंग म्हणजे पिवळ्या रंगाच्या भाज्या, डाळी, उसळी, फळभाज्या, फळं याचं सेवन आपण करतो. त्यामुळे आपलं मणिपूर चक्र सक्षम होण्यासाठी मदत होतेच. ह्या चक्राचे बीजमंत्र आहेत ते आहे रम डम ढम नम तम थम दम धम नम पम फम. जेव्हा सातत्याने आपण उच्चारण करतो हे चक्र आपलं उत्तमरित्या काम करतेच. पुढचं चक्र आहे आपलं अनाहत चक्र, ज्याचा संबंध आहे वायुतत्वाशी. वायूची देवता आणि शिवतत्व म्हणजे शिवलिंगाचं आपण सातत्याने स्मरण करतो, शिवलिंगाची पूजा करतो आणि शिवाचं स्वरूप म्हणजे मारुतीराया यांचं स्मरण करून या चक्रावर आपण रेकी देतो. हिरव्या रंगाचा प्रकाश आपण या चक्रावर बघतो आणि वायूची देवता हनुमानजी यांचं स्मरण आपण करतो. आणि ह्या चक्रावर आपण रेकीची साधना जी करतो ती बीजमंत्र, मूळ बीजमंत्र यम, बाकी बीजमंत्र नाही आले तरी चालतील, पण यम यम यमचं उच्चारण करचं. वायू तत्व आपलं उत्तम राहण्यासाठी मदत होते. यम कम खम गम घम चम छम जम झम त्रम टम ठम याचं उच्चारण आपण जास्तीत जास्त करतो. हे चक्र सक्षम होण्यासाठी आणि सात्विक आहाराचं ग्रहण करायचं आहे, सात्विक आहार तुम्ही घ्यायचा आहे हे चक्र सक्षम करण्यासाठी. पुढचं चक्र आहे आपलं विशुद्ध चक्र, ज्याचं स्थान आहे बरोबर कंठाच्या मध्यस्थानी, आकाश तत्वाशी संबंधित. दुसऱ्यांबद्दल जर मोठे चांगले विचार येत नसतील, वारंवार नकारात्मक विचार येत असतील तर ह्या चक्राला रेकी द्यायची आहे. आकाशी रंगाचा प्रकाश या ठिकाणी बघायचा आहे. आकाश तत्वाचे देवी सरस्वतींचे आभार मानून या चक्राला रेकी द्यायची आहे. बीजमंत्र हम म्हणायचे. मग बाकी उपबीजमंत्र आहेत ते अम आम इम इम ओम ओम एम ऐम लूम लूम रूम रूम एम ऐम ओम औम अम आहा. ह्या आपण बीजमंत्रांचं उच्चारण करतो आणि सात्विक आहार ग्रहण करायचा ह्या चक्राला सक्षम करण्यासाठी. पुढचं चक्र आहे आज्ञाचक्र, 2 भुवयांच्या मध्ये. ह्या चक्राचा रंग गर्दनिळा आणि ह्या चक्राची देवता पवित्र आत्मा म्हणजे आपल्या पवित्र आत्म्याशी संबंधित आणि त्याचबरोबर आपले आध्यात्मिक गुरु. सगळ्या रेकी गुरूंचे आभार मानतो, आध्यात्मिक गुरूंचे आभार मानून, पवित्र आत्म्याचे आभार मानून या चक्राला आपण रेकी देतो. बीजमंत्र ओम हम आणि क्षमवर. पुढचं चक्र आहे आपलं सहस्त्रहार चक्र, ज्याचं स्थान आहे टाळूच्या मध्यस्थानी. जांभळा प्रकाश आपण ह्या चक्रावर बघतो आणि ह्या चक्राला रेकी देतो. बीजमंत्र ओम म्हणतो आपण, मग सोहम म्हणतो आणि श्रीम म्हणतो. ह्या चक्रांना सक्षम करण्यासाठी जास्तीत जास्त सात्विक आहारच ग्रहण करायचा आहे. अशी आहेत आपली शरीरामधली सगळी चक्र आणि त्याची माहिती. तर अशा प्रकारे आपली आंतरिक शक्ती जागृत होण्यासाठी मदत होते जेव्हा सातत्याने ह्या बीजमंत्रावर आपण रेकीचं ध्यान करतो, प्रत्येक अवयवाचे आभार मानतो, प्रत्येक चक्राचे आभार मानतो. चक्र सक्षम होण्यासाठी मदत होते आणि चक्रांना एक प्रकारची ऊर्जा मिळते. हात ठेवून आपण प्रत्येक चक्राला रेकी देतो. अशी आहे ही शिवशक्ती. श्री शिवाय नमस्तुभ्यं.